प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? हे सकाळचं वेळ तुमच्यासाठी कसं आहे? तुम्ही आनंदी आहात का? काहीतरी तुमच्या मनाला त्रास देत आहे. घरात, कामाच्या ठिकाणी, शाळा, कॉलेज, चर्च, मंत्रालय किंवा व्यवसायात कोणाबद्दल तरी मनात खुपसणं आहे. कोणीतरी तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रास दिला आहे का? तुम्ही अशा प्रकारे त्रस्त आहात का? तुमच्यापैकी काही जण वर्षानुवर्षे या अडचणीतून जात आहेत. तुम्ही या गोष्टीतून मुक्त व्हायलाच हवं. तो दुखावलेपणा आणि अस्वस्थता तुमच्यापासून निघून जायलाच हवी. तुम्हाला काय करावे लागेल हे माहीत आहे का? प्रभू सल्ला देत आहे. कलस्सैकर अध्याय 3 वचन 13. प्रभूने तुम्हांना क्षमा केली तशी तुम्हीही करा. ख्रिस्ताने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची आणि चुकांची क्षमा केली आहे. तुम्ही म्हणता, प्रभू मला माफ करा. येशूने कधी नकार दिला का? तू असं काही केलं आहेस का ज्यांनी क्षमा करू शकेल? तुझं पाप कितीही मोठं असो, फक्त असं म्हण, येशू मला माफ कर, मला क्षमा कर. तो लगेच क्षमा करतो आणि विसरतो. जसं येशूने आपल्यावर केलं तसंच आपल्यालाही क्षमा करायला आणि विसरायला हवे. काही लोक क्षमा करतात पण 10 वर्षांनीही ते विसरत नाहीत. ते म्हणतात, हीच ती का जिने माझ्याबद्दल असं बोललं होतं. मी त्यांना क्षमा केलं पण मी ते विसरू शकत नाही. पण तुला येशूप्रमाणे क्षमा करावी आणि विसरावं लागेल. तुझ्या हृदयातून ते पूर्णपणे काढून टाक. प्रभू तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो. विचार कर, कुणामुळे तुला दुखापत झाली आहे? तुला क्षमा करता येत नाही का? ते तुझ्या हृदयातच राहतं. प्रभू म्हणतो, त्यांना क्षमा कर. मी तुला क्षमा केलं आहे ना? तूही त्यांना क्षमा कर. ज्याने तुला दुखावलं त्याला मनापासून क्षमा कर. लगेच तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. आपण अलीकडेच सभा घेण्यासाठी लंडनला गेलो होतो ना? त्या सभेत प्रभूने बोललं, एक बहीण अनेक वर्षांपासून संधिवाताने त्रस्त आहे. तू विश्वास ठेवणारी आहेस आणि खूप प्रार्थना करतेस. तू विश्वासाने प्रार्थना करतेस पण अजूनही तुझे बरे झालेले नाही. प्रभू म्हणतो, तुझ्या हृदयात कुणाविषयी कटुता आहे, ती बाहेर काढ. फक्त तू क्षमा करून ते विसरशील तेव्हाच तुझे बरे होईल. हेच तुझ्या बरे होण्याला अडथळा ठरत आहे. प्रभूने असं सांगितलं. सभेच्या शेवटी ती बहीण आली आणि साक्ष दिली, मी अनेक वर्षांपासून संधिवाताने त्रस्त आहे. माझ्या सर्व सांध्यांना दुखत होतं. आज प्रभूने हे उघड केलं तेव्हा मला कळलं की ते मीच आहे. माझ्या पतीने मला फसवलं आणि निघून गेला. त्याने दुसऱ्या बाईशी लग्न करण्यासाठी मला सोडलं. मला त्याच्याविषयी अनेक वर्ष कटुता आणि द्वेष होता. देवाच्या आत्म्याने मला ते सोडायला सांगितले. माफ करा, विसरा आणि त्यातून मुक्त व्हा. आज मी त्याला माफ केले आणि प्रार्थना केली, येशू हे माझ्या हृदयातून काढ. मी स्वतःला माफ करून विसरण्याचा निर्णय घेतला. लगेचच मला बरे वाटले. सांध्यांचा वेदना गेली. मी पूर्णपणे बरी झाले. तर तिच्या चमत्काराला अडथळा काय होता? ती तिची क्षमा करणारी वृत्ती आहे. तुम्ही कोणाला क्षमा करू शकत नाही का? त्यांना क्षमा करा आणि विसरून जा. कधी कधी त्यांना क्षमा केल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागू शकता पण त्यांच्याशी कोणतेही ऐक्य ठेवू नका. सुरुवातीला मी काही लोकांना क्षमा केली आणि मग पुन्हा त्यांच्याशी ऐक्य सुरू केलं. पण पुन्हा समस्या झाल्या तेव्हाच प्रभूने शिकवलं, क्षमा करा आणि विसरा. प्रेम करा पण थोडं अंतर ठेवा. ऐक्य ठेवू नका. कारण सैतान त्यांना पुन्हा तुमच्यावर हल्ला करण्यासाठी वापरू शकतो. म्हणूनच मी त्यांना क्षमा करतो आणि विसरून जातो पण त्यांच्याशी थोडं अंतर ठेवतो. मी त्यांना प्रेम करीन. त्यांना जवळ येऊ देत नाही किंवा ऐक्य ठेवत नाही. हे आयुष्यात पाळा. येशू म्हणाला, मला क्रूसावर चढवलं तेव्हा मी त्या सैनिकांना क्षमा केली. म्हणालो, पिता त्यांना क्षमा कर. मी पुन्हा जिवंत झाल्यावर कधीच त्यांच्या समोर प्रकट झालो नाही. मी फक्त शिष्यांसोबत ऐक्य ठेवलं. क्षमा केल्यानंतर ते कुटुंबातील असतील तर तुम्ही त्यांच्याशी ऐक्य ठेवू शकता. त्यांना सोडू नका.
नवरा, बायको, पालक, मुले, सासू, सून त्यांच्याशी ऐक्य ठेवणं थांबवू नका. काही लोक बाहेरून येतात, दुखावतात. अशांना क्षमा करा, पण जवळीक ठेवू नका, अंतर ठेवा. मग शांतता टिकेल. बायबल काय सांगतं समजून घ्या. कुणाला क्षमा करता येत नाही का? आज असं म्हणा, मी क्षमा करतो आणि विसरतो. हात हृदयावर ठेवा आणि म्हणा, येशू, तू जसं क्षमा केलंस तसंच मी त्यांना क्षमा करतो. त्यांनी मला दुखावलं, वेदना दिल्या, अपमान केला. मी प्रभावित झालो. तरीही मी त्यांना क्षमा करतो. माझ्या हृदयातील कटुता आणि द्वेष दूर होऊ दे. मी ते विसरतो. त्यांनाही आशीर्वाद दे. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.